आता ताटाचा 1/4 भाग बाकी आहे, चौथा भाग. जेवणाचं सांगितलं पण पोळी आणि भाकरी कुठेच नाही आहे, भात देखील तुम्ही सांगितला नाही. तर खरं तर पोळी, भाकरी, भात हे आमच्या भाषेमध्ये आम्ही मधुमेह व्यक्तीचे दुश्मन समजतो. त्यामुळे ते सर्वात कमी घेतलेलं चांगलं. म्हणून जेवण करताना आपण आधी फायबर, सॅलड, ताक किंवा भाज्यांचं सूप, प्रोटीन आणि भाज्या घेऊन आपण अर्ध पोट यानेच भरणार आहोत आणि मग शेवटी आपण या पिष्टमय पदार्थांकडे वळणार आहोत, ज्यामुळे रक्तातली साखर वाढते. मग शेवटच्या भागामध्ये तुम्ही पोळी घेऊ शकता किंवा भाकरी घेऊ शकता किंवा भात घेऊ शकता. तिन्हीपैकी एकच आयटम घेता येईल. म्हणजे मी आज पोळी खाणार असेल तर फक्त पोळीच खाणार, तिथे भाकरी किंवा भात घेणार नाही. किंवा मी आज भात खाणार असेल तर फक्त ताटामध्ये भात घेईल, त्या ताटामध्ये मी पोळी घेणार नाही. मग पोळी घेताना तुम्ही पोळीचा आकार छोटा असला पाहिजे आणि त्या पातळ फुलक्यासारख्या असल्या पाहिजेत, बिना तेलाच्या. म्हणजे तुमच्या मनाला समाधान मिळते, मी 2 पोळी खाल्ली, पण ते छोटे फुलके असल्यामुळं पिठाचं प्रमाण मात्र तुमच्या पोटात कमी जाणार आहे. ज्यांना कोणाला भाकरी खायची असते, आपल्याकडे पोळीचा गोळा एवढा असेल तर भाकरीचा गोळा एवढा असतो, म्हणजे 3 पटीनं कॅलरीज जातात. जर भाकरी खाण्याची इच्छा असेल तर भाकरीचा गोळा हा पोळीच्या गोळ्या एवढाच असला पाहिजे. भाकरी पोळी एवढीच पातळ आणि छोट्या मापाची असली पाहिजे, तरच तुम्ही ती खाऊ शकता. आणि जर मला आज भात खाण्याची इच्छा असेल तर मी पोळी आणि भाकरी ह्या चौथ्या भागातून दोन्हीही काढणार आणि त्या ठिकाणी भात घेईल. अशा पद्धतीने तुम्ही ताटाची रचना केली तर पोटात कॅलरीज कमी जातील आणि साखर नियंत्रणात येईल.